खरंच किती सुरेख सांगतोस तू. हेच महादेवांचं रहस्य आहे की ते चराचरात आहेत. आता जर तू त्यांची खरी भक्त असशील तर या रहस्याची जाणीव तुला असायला हवी. देव आपल्याकडे कधीही पाठ फिरवत नाहीत. आपणच त्यांच्याकडे पाठ करतो. आता या महादेवांकडे तू पाठ फिरवणार की त्यांना तुझ्या आत, तुझ्या पोटात स्थान देणार हे तू ठरव. उद्या जगदंबाला ते पाहुणे पाहायला घरी येणार आहेत. अजून काय बी तयारी झालेली नाही. समधी तयारी करायला हवी. हो, पण जगदंबाला ह्याची काही कल्पना आहे का? नाही रे, तिला काय बी सांगितलेलं नाही यातलं. ती माझ्यावर चिडली आहे. खाणं पिणं बी बंद केलं आहे तिनं. हो, पण तसं दिसत नाहीये काकू. बरं झालं तिचा राग थोडा तरी शांत झाला, नाहीतर मला तिची काळजीच होती रे. काय ग, गेला का तुझा राग? गेला नाही, त्यानं घालवला. जगदंबा, हे घे. अरे कशाला एवढं करतोयस? असू दे ग. हा मुलगा हित कशा पायी आला? अगं, त्यानंच समजूत घातली तिची. लई चांगला पोरगा आहे ग. तू आता उगा त्याचा रागराग करू नको बरं. तुझ्या मनात काय गैरसमज असतील ते काढून टाक. तो आपल्यासाठी, जगदंबासाठी इतकं काय करतोय त्याचं कौतुकच वाटाय पाहिजे आपल्याला. जे आपल्याला जमलं नाही ते त्यानं करून दावलं. जगदंबाचा राग घालवला. आपल्याला आणखी काय पाहिजे? आता सुधारला असेल मग. जगदंबाचा राग गेला ह्यातच समजा आलं. अय्यो असुर नरेश, थांबा की हो. अय्यो असुर नरेश, काय झालं म्हणते मी? तुमचा राग तर शांत झाला होता ना, माझं काय झालं म्हणते मी चिडायला? असुर नरेश, अयो सुनरेश, काय झालं हो तुम्हाला?
तुमच्यात आणि जगदंबात काहीच अंतर राहणार नाही असं वाटलं होतं बघा. मार्गातले सगळे काटे दूर झाले होते आणि काय हा पण नेमकी कुठे सुटली होती माशी म्हणतो मी. जगदंबाचं लग्न ठरतंय. अय्यो मग हे चांगलंच झालं की हो. तुमच्याशी लग्न करू ना ती तर. माझ्याशी नाही, शेजारच्या गावातून एक माणूस तिला बघायला येणार आहे. त्या गंगाईने त्यासाठीच प्रयत्न केले होते. त्यातून तो शिवा जगदंबाच्या जास्त जवळ जातोय. सगळं चुकीचं घडतंय. आता या लग्नाचं काय होतंय हे कळायला काहीच मार्ग नाहीये. अयो असू नरेश, चिंता कशाला करता म्हणतो मी. ज्या पोराशी तुझं लग्न ठरलंय ना त्याच्या गावात जाऊन त्याला मारूनच टाकतो. म्हणजे एकदाच काय तो समजून जाईल की हो विषय. अय्यो हसूर नरेश, मी काय सांगते ते ऐका. तो शिवा तिने सांगून खातच असतो की हो. त्याच्या जेवणात कालवून टाक की हो विष आणि मग तो मरूनच जाईल बघा. काही गरज नाही असं करायची. मला एक उपाय सुचलाय आणि हा जर उपाय केला तर जगदंबाचं तर लग्न मोडेलच, पण त्या शिवाचाही काटा आपल्याला काढता येईल. उद्याच्या दिवसात जगदंबाच्या आयुष्यातला सगळा खेळ बदलणार. माझा घाव अचूक वर्मी लागणार. आलात तुमच्या घरी? माझं घर? पद्मा, अगं हे माझं घर नाहीये. हेच तर तुमचं घर आहे, कारण हे महादेवांचं घर आहे. महादेव? त्यांचं घर? हो, विरह आणि मिलनाची सगळी आवर्तनं पूर्ण होतील तेव्हा तुम्ही आणि महादेव इथेच राहणार. काहीही का बोलतेस पद्मा? मी तर एक सर्वसाधारण मुलगी आहे आणि महादेव तेजस्वी सर्व शक्तिमान असे देव. आणि तसेही ते माझ्यावर रागावलेत. असं तुम्हाला वाटतंय, खरं तर ते तुम्हाला भेटायला अत्यंत आतुर आहे. ते अजिबात तुमच्यावर रागावले नाहीये. देवी, ते इथेच येत आहे. महादेव इथे येत आहेत? हो, मला भेटायला? आणि पद्मा, तू मला आत्ता सांगतेस? तू पण ना? ते जाऊ देत, मी कशी दिसतेय? ठीकठाक आहेत ना कपडे? ते आल्यावर मला बघून काय म्हणतील? ते कसे दिसत असतील? आणि मला देवी, देवी शांत व्हा. ते पहा, महादेव इथेच येत आहे. पद्मा, जगदंबा आमच्याकडे पहा तरी, आम्ही तुझ्यावर रागावलेलो नाही. आमच्याकडे पहा, आम्हाला काहीतरी तुला सांगायचं आहे. काय? जगदंबा आमच्याकडे पहा तरी.
हे असं विचित्र स्वप्न असं का दिसलं असेल मला? मी नेमकी कुठे होते? हे काय घडत होतं? मी अशी का वागत होते? जगदंबा, काय ग, काय झालं? अशी अचानक उठून का बसलीस? तुझ्या डोक्यात काही चाललंय का? अगं, मी एक स्वप्न पाहिलं. कुठलं स्वप्न? अहो चला लवकर, उशीर झालाय निघायला. केशव. हो बाबा आलो. हो बाबा आवरले. अरे आई कुठे राहिली? आई आतमध्ये आवरते. आई. हो हो. अहो किती उशीर निघायला? अहो घरातली सगळी कामं आवरून निघायला उशीर होणारच ना. आता इथं बोलत बसण्यापेक्षा निघूया आपण लवकर. चला. हो चला चला. अयो असुर नरेश, एक विचारू काय? आपण एवढ्या सकाळी सकाळी शेजारच्या गावात कशासाठी आलो म्हणतो मी? आणि ही माणसं नेमकी आहेत तरी कोण? ही माणसं खूप महत्वाची आहेत ना भाजी. माझी सगळी पुढची योजना यांच्यावरच अवलंबून आहे. पण ही नेमकी आहेत तरी कोण? जगदंबाला बघायला येणारी माणसं आहेत ही. अयो, जगदंबाला फक्त बघण्यासाठी घरातून उठून शेजारच्या गावात जाणार आहेत का काय? हे काय एक एक प्रकारची विचित्र लोक असतात म्हणतो मी. हे मूर्खा. अयो काय झालं? बघायला म्हणजे लग्नासाठी मागणी घालायला निघाली ती. अयो, यांचं एवढं धाडस, नव्या आयुष्याची घडी बसवायला निघालेत का काय? थांबा, आता यांचं आयुष्य संपून टाकतो, मारूनच टाकतो बघा त्यांना. मूर्खा. असं उठ सूट कोणालाही मारून संपून समस्या सुटत नसतात. तुला याआधी बजावून झाले. ह्या विषयात आपल्याला अत्यंत हुशारीने मार्ग काढायचा आहे. अयो काय करणार म्हणतो असू नरेश? अयो असुर नरेश, नेमकं काय करताय हो तुम्ही? आणि तुमची योजना ती काय तेवढं सांगून सोडा की हो. महिपतीची योजना म्हणजे काहीतरी भयंकर अभद्र असणारच. आता बघच. अयो. आणि त्यात तू पण होतीस. पण तू मला देवी म्हणत होतीस. मला सगळं विचित्रच वाटत होतं. मला हे असं का दिसलं असेल? अगं बरं आहे ना, महादेवांनी तुला संकेत दिलाय म्हणजे ते तुझ्यावर रागावलेले तर नक्कीच नाही. पण पद्मा, तू स्वप्नात मला असं का म्हणालीस की कैलास माझं घर आहे? काय माहिती, कदाचित खरंच कैलास तुझं घर होणार असेल. कदाचित महादेवांसोबत कैलासावर राहणं हे तुझ्या नशिबातच असेल. पद्मा, काहीतरीच काय बोलतेस? अगं स्वप्न होतं ते, प्रत्यक्षात थोडीच हे घडणार आहे. आणि मी कैलासात राहायला कशाला जाईन? जगदंबा, ते केवळ स्वप्न नव्हतं. म्हणजे जगदंबा, ते पहाटेचं स्वप्न होतं. असं म्हणतात की पहाटेची स्वप्न खरी होतात.
त्यामुळे काय माहिती, कदाचित हे स्वप्नही खरं होईल सुद्धा. तुझं आपलं काहीतरीच. तू ना मनाला येईल ते बोलत असतेस. अशी स्वप्न कशी खरी होतील? उगाच काहीतरी. देवी, हे तुमचं स्वप्न नाही, हे तुमचं प्रारब्ध आहे. हा नियतीचा संकेत आहे देवी. निर्णयाची घडी जवळ आली आहे देवी. माझं मन उत्साहानं भरून गेलं. मला खात्री आहे, लवकरच सगळं चित्र बदलणार आहे. तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची, तुमच्या मूळ स्वरूपाची जाणीव होणार आहे देवी. चला निघूया आता. अरे देवा, काय होय? मुलगी बघायला जातो आणि घारीने आपल्या वाटेत मेलेला साप टाकला. आई, तू असल्या शकुन आणि अपशकुनासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवतेस? अगं, घार तिचं अन्न म्हणून साप घेऊन जात होती. तिच्या पायातून तो निसटला आणि पडला. यात काही अपशकुन नाही. नाही कसं? आपल्याच दारात का पडला असेल मग हा साप? नाही, काहीतरी संकेत असेल त्याच्या मागे. आई, काही संकेत वगैरे नाही ग. तुळजाईचं नाव घ्या आणि चला. चांगल्या कामाला चाललो आहोत ना आपण, त्यात विलंब नको. अयो, असुर नरेश, फसला की हो तुमचा तो डाव. त्यांनी इथे न थांबता जगदंबाला बघायला त्या गावात जावं, अशीच माझी इच्छा होती. जे झालं ते झालं. माझी खरी योजना तर वेगळीच आहे, आणि ती इथून पुढे सुरू होणार. अयो असुर नरेश, काय करणार तो आणि काय ती योजना आहे? खूप मोठी योजना आहे, आणि त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे नभाजी. माझी योजना नक्कीच यशस्वी होणार. जगदंबाचं लग्न मोडणार आणि मी शिवाचा काटा काढणार. अयो, एकाच दगडात दोन पक्षी मारणार. अयो. सकाळी उठून लवकरात लवकर कामाची सुरुवात केली, तरी बी निम्मे कामं अजून बाकीच आहेत. लवकरात लवकर समधी कामं करायला हवी. ती मंडळी बी त्यांच्या गावातून निघाली असेल, आणि अजून स्वयंपाक बी बाकी असेल ना. भय आज खास बेत आहे बर का. आज जगदंबा आणि पद्मा दोघी बी मला मदत करणार आहेत. जास्तीत जास्त स्वयंपाक हा जगदंबाच्याच हातानं व्हावा असंच बघायचंय. म्हणजे तिच्या सासरच्या लोकांना सांगता येईल, समदा स्वयंपाक तुमच्या सुनेनच केलाय. गंगाई, अगं त्यांनी अजून तुझ्या लेकीला बघितलं बी नाही. तू तर आधीच सासरची मंडळी सुनबाई काय काय करायला लागली. कमाल आहे तुझी. बर, जगदंबाशी बोलणं झालं? काय सांगितलंय तिला? शेजारच्या गावातून काही पाहुणे येणार आहेत एवढंच सांगितलंय आता.
एकदा का केशवराव आणि तिची ओळख झाली ना का मग पुढचं समजा सांगता येईल. हा, हे ठीक आहे. गंगा वहिनी, हे बघा दूध घेऊन आलोय मी. तुम्ही निरोप पाठवला होता ना म्हणून आणलंय. बरं झालं भाऊजी तुम्ही दूध घेऊन आलात. अहो घरात एवढी कामं पडली आहेत की आम्हाला बाहेर जायला जमलंच नसतं. अहो तुम्ही कशाला बाहेर पडायचं, मी आहे ना. काही लागलं ना तर हक्काने सांगत जा, मी आहेच मदतीला. जनक बाबा, गंगा वहिनी, अहो ही एवढी लगबग कशाची? कोणी खास येणार आहे का? हा, जगदंबाला बघायला मुलगा येणार आहे. अरे बापरे, यात अरे बापरे करण्यासारखं काय? नाही नाही, ते मला माहित नव्हतं ना म्हणून आलं तोंडातून. जनक बाबा, हे अचानक कधी ठरलं? भाऊजी अहो आता पोरगी मोठी झाली हाय, तिच्या लग्नाचं बघाय ना ग का. अहो अहो पण तुम्ही हे जगदंबाला सांगितलंय का? म्हणजे तिला माहिती आहे का हे? काय माहिती आहे का? जगदंबाला बघायला मुलगा येणार आहे. अरे बापरे, अहो पण तुम्ही हे जगदंबाला सांगितलंय का? म्हणजे तिला माहिती आहे का हे? काय माहिती आहे का? तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय? आणि नंदलाल काका, तुम्ही माझं नाव का घेतलं? अगं मी हे विचारत होतो की तुझ्यासाठी दूध. अगं नंदलाल काका तुझ्यासाठी दूध घेऊन आले आहेत, तेच सांगत होते ते. दूध एवढंच ना? मग त्यात मला माहिती आहे की नाही हा प्रश्नच कुठे येतो? आणि तसंही घरात किती दूध लागणार आहे, कशासाठी लागणार आहे हे तूच तर बघतेस नाही. नंदलाल काका, तुम्ही नक्की दुधाबद्दलच बोलत होता ना? माझ्यापासून काही लपवत तर नाहीये ना? अयो असून रेश, आपण केव्हापासून यांना बघत बसलोय हो. ते बघून बघून लागले की हो डोळे दुखायला म्हणतो मी. एक तर तुमची काय योजना आहे तेही सांगत नाही. मी काय म्हणतो, एक मोठा खड्डा करून त्यात यांना पाडून टाकूयात काय? त्यातून माझं काम साध्य होणार नाहीये. अरे मग कशाने होणार म्हणतो मी साध्य? ते माझी नेमकी काय मदत लागणार ते तरी सांगून सोडा की हो म्हणतो मी. नीट ऐक. अयो, अयो, काय मस्त योजना आहे बघा तुमची. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा नभाजी त्यांचा सगळा खेळ उलटवून टाकतो का नाही ते बघा. चला आता खरा खेळ सुरू करूया. आई, आई, काय झालं रे? आई,
अगं काटा बोचतोय, खूप दुखतंय आई. थांब, काटा काढता येतो का बघते. हो. आ खूप दुखतंय का आई? खूप वेदना होत आहेत, खूप दाह होतोय आई. जा, आता तुझी या खेळात उतरायची वेळ झालीये. तुम्ही माझ्यापासून काहीच लपवत नाहीये. देवी, तुमच्यापासून मी काहीच लपवू शकत नाही, पण ही परिस्थिती इतकी बिकट आहे की मी तुम्हाला काही सांगू शकत नाही, कारण तुमचे आई बाबा नाराज होतील. नंदलाल काका, मला तुमच्याकडून उत्तर हवंय. खरं खरं सांगा, तुम्ही कशाबद्दल बोलत होता? अगं, तुला भेटायला ना शेजारच्या गावातून खास काही माणसं येणार आहेत, त्याबद्दलच मी बोलत होतो. तुला माहिती आहे का म्हणून. पाहुणे येणार आहेत हे मला माहितीये, पण ते मला का भेटायला येतात? जगदंबा, अगं तू या गावातून भागाबाईला पळवून लावलंस ना, त्याचसोबत रोगांवरची औषधही शोधून काढलीस. त्या गावातल्या लोकांना सुद्धा ना तुझ्याकडून विशेष अशी माहिती हवी आहे, म्हणून ते येत आहेत भेटायला. हा, मग मला हे आधी सांगायचं ना. अगं, या समन्या गोंधळात इसरूनच गेले बघ. पण आता कळलंय ना तुला. जा, आवर पटकन. ते दूध घे आणि खीर बनवायला घे. जा. हो. भाऊजी, थोडक्यात वाचवलंत बघा तुम्ही. मला वाटलं तिला समजा सांगून टाकताय का काय. तिला कळलं असतं तर समधी पंचायतच झाली असती बघा. गंगाई वहिनी, जनक बाबा, मला सांगा, मुळात तिच्यापासून हे तुम्ही लपवून का ठेवलंय? सगळं खरं खरं तिला का सांगितलं नाहीये? अहो, तुम्हाला माहित आहे ना ही मुलगी किती हट्टी आहे ते. तिला समजा तिच्या मनासारखंच करायचं असतं. आधीच तिला सांगितलं असतं ना तर कदाचित ती लग्नाला तयार बी झाली नसती. आणि आमचं तरी कुठं नक्की झालंय अजून? आम्ही मुलगा पाहणार आहोत, ते लोक कसे आहेत ते पाहणार आहोत, मग ठरवू. तेव्हा जगदंबाला सांगता येईल, नाही का? ठीक आहे, मला हे सगळं तातडीने प्रभूंना सांगायला हवं. हो नंदलाल भाऊ, आता पाहुणे येत आहेत तर त्यांना भेटूनच जा ना. नाही नाही, नको नको, आत्ता मला खूप काम आहेत, मी नंतर येतो. आई खूप वेदना होत आहेत ग आई, खूप वेदना होत आहेत. या अनोळखी ठिकाणी आपल्याला कोण मदत करणार? नभाजी रूप बदलण्यात एकदम पटाईत आहे. अगदी हुबेहूब शिवासारखाच दिसतोय. मी काही मदत करू? हा काटा असा खेचून निघणार नाही. थांबा, यावरचा उपाय माझ्याकडे आहे.
हा तर चमत्कार झाला. आई, बाबा, काटाही गळून पडला आणि जखमही बरी झाली. आता दाह सुद्धा होत नाही. आई, हे कसं काय केलं तुम्ही? नक्की तुम्ही आहात तरी कोण? मी तुळजाईचा भक्त आहे, एक साधक आहे. कधीही खोटं न बोलण्याची शपथ मी माझ्या गुरूंकडे घेतली आणि त्या बदल्यात त्यांनी मला अशा अनेक गोष्टी दिल्या आहेत. फारच उपकार झाले हो तुमचे. खरंच तुमच्यामुळे आमच्या वाटेत आलेलं संकट दूर झालं. आम्ही शेजारच्या गावात चाललोय, भिंगार गावात. हो का? मीही तिकडेच जातोय. हे तर अगदी उत्तमच झालं. आम्हाला पण तिकडेच जायचंय. आम्हाला नेमका रस्ता माहित नाही, तेवढीच आपली मदत होईल. नाही, नको. मी थोड्या घाईत आहे आणि उगाच तुम्हाला अडचण नको ना. अहो त्यात अडचण कसली? तसंही तुम्ही एवढी मदत केली, वाटेत तुमच्याशी बोलून तुम्हाला नीट समजून घेता येईल. चला ना. बरं, ठीक आहे, मी येतो तुमच्या बरोबर. चला निघूया. अहो तुम्ही थांबलात का? चला ना. हो, चला. वा, हे उत्तम झालं. नभाजी शिवाच्या रूपात जाऊन उत्तम काम फत्ते करेल, तोवर मला जगदंबाच्या इथे जाऊन माझा डाव साधायला हवा. प्रभो, 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 अहो सगळा गोंधळ झालाय. सगळं काही बिघडत चाललंय. कसला गोंधळ? काय बिघडणार आहे नंदी? अरे एवढा अस्वस्थ का होतोयस? प्रभो, अहो जगदंबाचं लग्न ठरतंय. प्रभो, प्रभो, तुम्ही एवढे शांत कसे राहू शकता अशा परिस्थितीत? अहो जगदंबा म्हणजे साक्षात तुळजादेवींचा अंश आणि तुम्ही म्हणजे साक्षात महादेवांचा. तुम्ही अस्वस्थ कसे होत नाही आहात? अस्वस्थ होऊन काय करणार नंदी? प्रभो, अहो हे थांबवायला आपण काहीतरी करायला हवं. बरं सांग, हा विवाह थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? प्रभो, अहो बरंच काही करू शकतो आपण. उदाहरणार्थ उदाहरणार्थ हा, आपण ना गावात पूर आणू, नाहीतर मोठंच्या मोठं वादळ आणू, म्हणजे हे लग्न होणारच नाही. म्हणजे मुद्दाम कुणाला तरी संकटात टाकायचं निष्कारण? हो. नाही नाही नाही, तसं नाही. हो, तसं नको करायला. हा, मग आपण एक काम करू. आपण ना जगदंबाच्या आई वडिलांना सांगून टाकू की जगदंबाचं अजून लग्नाचं वय झालेलं नाहीये. तिचं लग्नाचं वय झालं नाहीये असं वाटतंय तुला? नाही. मग प्रभू, त्यापेक्षा मग आपण जगदंबाला सांगून टाकलं तर की जवळपास कुठलाच ना लग्नाचा चांगला मुहूर्तच नाहीये. अरे काय बोलतोयस नंदी? हे उपाय तुला तरी पटतायत का? प्रभो, पटत तर नाहीये, पण तुम्ही देखील हे सगळं इतक्या सहज कसं घेताय? अहो जगदंबाचं जर खरंच दुसऱ्या कोणाशी लग्न झालं तर? ते कधीच शक्य होणार नाही नंदी. प्रत्येक रूपात, प्रत्येक आवर्तनात शिव आणि शक्तीचं एकत्र येणं अनिवार्य आहे आणि नियतीच्या या खेळात सुद्धा तेच होणार. अहो पण कसं होणार? त्यासाठी आपण काही करायला नको का? नियतीच्या खेळात जे अनिवार्य असतं ते आपण काही केलं किंवा नाही केलं तरी होतच असतं. आता सुद्धा नियतीचे फासे त्याच दिशेने पडत असतील. फक्त कुठलं दान आधी पडतं ते बघण्याची उत्सुकता आहे.
मी तसा भटक्या कधी या गावात तर कधी त्या गावात असतो. एका ठिकाणी काय माझा पाय राहत नाही. मग सध्या कुठे राहतोस तू? मी तुला अरे तुरे केलेलं चालेल ना? हो हो चालेल. भिंगार गावात 2 खूप प्रेमळ लोक राहतात, मनुबाई आणि नभाजी. उदार वृत्तीचे आहेत ते. त्यांनीच मला त्यांच्या घरी ठेवलंय, मला आश्रय दिलाय. आई बाबा आपण त्या गावात चाललो आहोत तर या नभाजीला भेटायला हवं. अयो हो हो नक्की भेटा. खूप महान माणूस आहेत ते. बरं मला सांगा, तुम्ही भिंगार गावात नक्की कशासाठी चाललात? लेकाच्या लग्नाचा विचार आहे म्हणून आजूबाजूच्या गावामध्ये मुलगी बघतोय आम्ही. बरं नेमकी कशी मुलगी हवी आहे तुम्हाला? साधीशीच मुलगी हवी बाबा. सोजवळ, घर सांभाळणारी, मर्यादेत राहणारी, मोठ्यांची आज्ञा पाळणारी, लाजरी बुजरी, घराला शोभेल अशी. मग भिंगार गावात अशी कुठली मुलगी पाहायला निघालात? जनक बाबांच्या मुलीबद्दल कळलं, तिलाच बघायला चाललोय आम्ही. कोण? जगदंबा? तू ओळखतो तिला? अहो नुसतं ओळखत नाही, माझी खास मैत्रीण आहे ती. खूप धमाल आहेत, म्हणजे लाठीकाठी फिरवते. कुणाशी 2 हात करायची कधीही तयारी असते तिची. खूप धाडसी आणि बिनधास्त मुलगी आहे ती. मध्ये तर दरोडेखोरांची लढली होती. दरोडेखोरांशी लढली? काय सांगतोस? अहो नुसतं लढली नाही, त्यांना सळो की पळो करून सोडलं. कुणाशी भांडायला लढायला कधीही तयार असते. एकदा तर गावातल्या देवीचा मान सुद्धा उधळून टाकला तिने. पण ती जनक बाबांची मुलगी आहे. ते तर देवीचे फार मोठे भक्त आहे. ती पण असलीच पाहिजे. देवीचा मान कसा काय उधळला तिने? काका अहो नव्या विचारांची पोरगी आहे, तरुण रक्त. जुन्या लोकांचे विचार अजिबात पटत नाहीत तिला. काय सांगतोस? मग काय. अहो काकी तुमच्याच वयाच्या बायका आहेत गावात, रीतीभातीच्या 2 गोष्टी सांगतात, तर तिला अजिबात आवडत नाहीत त्या. त्यांच्या बरोबर सतत भांडण. अरे बापरे. अहो काका हे तर काहीच नाही. भागाबाई म्हणून एक बाई आली होती गावात. गावातल्या लोकांना देवीबद्दल गोष्टी सांगायची, तर तिला हाकलवून लावली गावातून. बिचारी बाई. काकी अगदी तुमच्यासारखी होती, पण विचार पटले नाही म्हणून हाकलवून लावली. त्या जगदंबाबद्दल जास्तीत जास्त खोटी माहिती देता येईल तेवढी देतो बघा. मग हे लग्न कसंच होतं ते बघू. खरंच असुर नरेशांची योजना फार भारी आहे बघा. त्या तिघांना मारून टाकणं जास्त सोपं होतं, पण त्याऐवजी जगदंबाच्या भविष्यात फक्त महिपती आणि पर्यायाने महिषासूर असतील अशी योजना आकार घेतीये. चांगलंच आहे की हो. एखाद्या धारधार शस्त्रापेक्षाही जास्त प्रभावी आहे की हो. हा संशयाचा किडा म्हणतो मी. सावकाश या इकडे बसा. सावकाश सावकाश. काकू हो जरा हळू, सांभाळून काम करायचं ना. खूप लागलंय का? पाय मुरगळलाय. आता डोक्यावरच पडले असते, पण तू वाचवलंस. हो पण तरी पाय मुरगळलाच ना. खूप दुखतंय का हो? नाही, जरासा ठणका लागलाय. पायाचं काही नाही रे, ते मी सहन करेन. पण घरातली एवढी कामं पडली आहेत. जगदंबान पद्मा जेवणाचं समद बघता आहेत, आणि हे कामासाठी बाहेर गेलेत. अंगणातली समधी साफसफाई करायची आहे, गोठा साफ करायचा आहे, आणि ती रांगोळी बी अर्धवट राहिली. ती कशी पूर्ण करणार? आता हे समज कोण करणार? अहो मी आहे ना. तुम्ही कशाला काळजी करताय? मी करतो सगळी कामं. अरे पण तू कसं करशील? ही समधी बायकांची कामं आहेत. हो असं काही नसतं. हे बायकांचं काम, हे पुरुषांचं काम.
सगळ्यांना सगळी कामं जमलीच पाहिजेत. आता मला सांगा, माझा मुक्काम कुठे आहे? देवळात राहतोस तू. हो, तुळजाईच्या आश्रयाला राहतो मी. आणि तुळजाईकडून काय शिकतो आपण? ती सुद्धा स्त्री आहे, पण तरीही असुरांचा संहार करण्यासाठी लढते. युद्धात शौर्य फक्त पुरुषच गाजवू शकतात का? आपली तुळजाई ती सुद्धा लढून असुरांचा संहार करतेच ना. आणि घराघरात अशा स्त्रिया असतात, अगदी रणरागिणी. आता तुमची जगदंबा गावावर काही संकट आलं की ती सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढते. आणि तुम्ही किती गोष्टी करता घरासाठी. कित्येक घरांमध्ये स्त्रिया सगळ्या घराचा भार एकट्याने सांभाळतात. त्यांचं काम कमीपणाचं आणि पुरुषांचं काम मोठेपणाचं. असं कसं समजायचं बरं? तुम्ही काळजी करू नका, मी सगळं बघतो. तुमच्या एवढं चांगलं नाही जमणार, पण प्रयत्न नक्की करीन. किती करशील रे आमच्यासाठी? तुम्ही चला बरं, आतमध्ये बसा. या. आता माझ्या योजनेमध्ये मनुबाईचं काम सुरू होणार. तिथे नभाजीमुळे शिवा जगदंबाच्या आयुष्यातून बाहेर जाणार, तर इथे मनुबाईमुळे मी तिच्या आयुष्यात प्रवेश करणार. मुलीने धाडशी असणं यात मला काही वावगं वाटत नाही. गावासाठी एवढं काही करणारी मुलगी घरासाठी पण खूप काही करत असेल ना. म्हणजे मुलीला जेवण पाणी येतच असेल ना? हो, करते ना. चांगलं जेवण करते, पण घरात असेल तेव्हा. घरात असेल तेव्हा म्हणजे काय? ती सतत घराबाहेर असते ना, रानावनात फिरत असते. म्हणून तर माझी आणि तिची एवढी चांगली मैत्री आहे. म्हणजे तुम्ही आणि ती बाहेर भेटता? हो, रानात भेट होते आमची बऱ्याच वेळा. आणि एक गुहा सुद्धा आहे गावाच्या बाहेर, तिथे सुद्धा जाते ती. कसली गुहा? आहे एक गुहा, पण तिच्या आईने रागावून ती गुहा सुद्धा बंद करायला लावली. म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे? अहो, काय बोलताय तुम्ही? मी खरं बोलायची शपथ घेतली माझ्या गुरूंकडे. सांगितलं होतं ना तुम्हाला. मी खोटं काय बोलेन? हे बघा, तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्हीच विचारा तिला. ती काय उत्तर देते त्यावरून तुम्हीच ठरवा. काय आहे, आयुष्याचा प्रश्न आहे, नातं जोडायचंय. तुमच्या मनात उगाच किंतु नको ना. त्यामुळे तुमच्या कसोटीत ती उत्तीर्ण होते की नाही ते बघा, आणि मग ठरवा. आई, तू इथं काय करतेस? मगाशी तर अंगणात आवरावर करत होतीस. होय ग, पण काम करताना नेमका पाय मुरगळला. आणि त्याच वेळी तिथं महिपती आला म्हणून वाचले मी. पण मग समधी कामं तशीच खोळंबली. बाहेरची कामं तशीच राहिली आहेत का ग? महिपती करतोय. महिपती? हा ग आई, अंगण झाडणं, ते आवरणं, सजावट करणं, रांगोळी काढणं, हे सगळं त्याला थोडी जमणार आहे. अगं, तोच मनाला समद करतो म्हणून. तो इतर पोरांसारखा नाही, वेगळाच आहे तो. घरात राबणाऱ्या समध्या बायकांबद्दल त्याला लई काळजी आहे, लई चांगले विचार आहे त्याचे. त्यानंच पाठवलं मला आत. म्हणलं आराम करा, मी करतो समद.
लाव लाव, अजून जोर लाव. अय्यो असुर नरेश, दमली की हो मी. अजून किती जोर लाव म्हणते मी. अय्यो शी. हे काय हो, तुमच्यामुळे झालं बघा. नाही नाही नाही, माझ्याचमुळे झालं, आता तुमच्यामुळे नाही. असुर नरेश, मी काय म्हणत होते, ते थोडी तरी मदत करायची होती ना. तुमचं सगळं काम मीच केलं बघा. हे अंगण सुद्धा साफ झालं, सगळ्या फुलांच्या माळा सुद्धा लावून झाल्या की हो. आणि तो गोठा, शी, तो गोठा सुद्धा साफ केला बघा मी. ही बायकांची कामं मी करावी असं वाटत होतं तुला? यासाठी आलोय का मी इथे? नाही नाही, बरं राहू द्या. असुर नरेश, खूप दमले की हो मी जाते बघा आता. हा, जातेस कुठे? अजून बरंच काम बाकी आहे. अय्यो काय? अर्धवट काढलेली रांगोळी तशीच आहे. अय्यो असुर नरेश, मी काय म्हणते, खूप खूप थकायला झालंय हो. तर त्यात आणखीन रांगोळी. थोडा वेळ बसते बघा, जरा दम खाते मी. हा, बसायचं नाही. सगळी कामं होईपर्यंत बसायचं नाही, नाहीतर करते पूर्ण करते रांगोळी. बघू कुठे लागले, दाखव जरा. जगदंबा, अगं पाय अजिबात दुखत नाहीये. खरंच बरा झाला ग? काय केलंस तू? पाय कसा बरा झाला? खरंच जगदंबा, तुझ्या हाताला आधीपासूनच गुण आहे बघ. आई, असं काहीही नाहीये. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ झाली असेल. आता पायाला आराम मिळालाय ना. चल आपण बाहेर जाऊ. महिपती एकटाच काम करतोय, त्याला काही मदत लागणार आहे का बघू. अहो काकू, तुम्ही इथे कशाला आलात? तुमचा पाय दुखतोय ना? नाही रे, आता ठीक आहे माझा पाय, बरा झालाय.
बर ठीक आहे. हे सांगा बरं कसं दिसतंय? अरे वा, लई झाक दिसते रे. तुझ्यासारखा लेख प्रत्येक आईला मिळायला पाहिजे. आणि तुझ्यासारखा लेख भेटायला लई भाग्य लागतं बघ. अहो, काकू तुम्ही जरा जास्तच कौतुक करताय आता. नाही महिपती, आई जे बोलतेय ते अगदी खरंय. तू खरंच खूप सुंदर आणि नीटनेटकं सजवलंयस. अयो, यांनी काय केलंय? सगळं काम मी केलं की हो. सजावट मी केली आणि भाव खायला हे असुर नरेश. नुसते बसून होते तरी बी कसे मिरवतायत बघा. काकू अहो, मी खरंच एवढं काही केलं नाहीये. अरे वा, झाली समधी तयारी. अव बघितलं का, हे समजा महिपतीनं केलंय बर का. मी तयारी तर केली, पण हे सगळं चाललंय कशासाठी? घरी पाहुणे येतात मला भेटायला. आपण मध्यंतरी गावासाठी जे काही केलं त्याबद्दल त्यांना जाणून घ्यायचं. चला बाकीची तयारी करूया. हा, तिच्या लग्नासाठी लोक येणार आहेत हे स्वतः जगदंबालाही माहित नाही. चला आता हा जो डाव मी मांडलाय त्यात आणखी मजा येणार. प्रभो, आता मी तुमच्या पुढे काय बोलणार? त्यात तुम्ही तर सदैव माझ्या थट्टेच्या मनस्थितीतच असता. नंदी, मी कधी केली तुझी थट्टा? जाऊ देत, पण तुम्हाला जर असं वाटत असेल की हे सगळं आपोआप घडून येईल आणि जगदंबाच्या या लग्नात विघ्न निर्माण होईल, तर मी त्यावर काही बोलणार नाही. पण प्रभो, तुम्ही एक गोष्ट विसरू नका. कुठली गोष्ट? हीच की महिपती सुद्धा याच गावात आहे आणि तो महिषासुराचा अंश आहे. महिषासुर सुद्धा जगदंबाच्या या लग्नात विघ्न आणण्याचा प्रयत्न करेल आणि त्याची मात्र फार मोठी किंमत मोजावी लागेल. नंदी, तुझी चिंता साहजिक आहे, पण मी पुन्हा आठवण करून देतो. आपण इथे जगदंबासाठी आलो आहोत. आदिशक्तीला दिलेल्या वचनानुसार जोवर माझी नितांत आवश्यकता भासत नाही तोवर मी या खेळात काहीही करणार नाही. प्रभो, मी ओळखतो तुम्हाला. आदिशक्तीला दिलेलं वचन सुद्धा तुम्ही सोयीस्कररित्या वापरता. कधी कधी वाटतं तुम्ही जे आत्ता बोलताय, जे वागताय, तेही दिसतं तसं नाहीये. त्यामागेही तुमची काहीतरी गुप्त योजना आहे. हे बघा, आलो आपण भिंगार गावात. इथून तुम्ही सरळ गेलात की जगदंबाचं घर. अहो, तुम्ही एवढी मदत केली, तुमचं नाव तरी सांगा. माझं नाव शिवा. बरं चला, मला माझ्या कामाला जायला हवं. तुम्ही पुढे जा. तुमचं खूप आभारी. हा काय प्रकार आहे? इथे सुद्धा महादेव आणि तिथे सुद्धा. मी ज्यांच्या बरोबर होतो ते माझे खरे प्रभू आहे हे मला ठाऊक आहे. पण हा कोण आहे तोते? हे काय प्रकरण आहे?
नाही, मला बघावंच लागेल. जनक बाबांचं घर हेच का? वय वय, या ना, मीच जनक. नमस्कार, मी राजाराम आंबिके. ही माझी बायको आणि हा माझा मुलगा केशव. हा, नमस्कार नमस्कार, आलं माझ्या लक्षात. गंगाई, अगं पाहुणे आलेत. भाई भाई, मी आलेच हा. हा आमच्या गावातला पोरगा आहे, याचं नाव महिपती. नमस्कार. केशवराव, जरा पुढे या ना. या, आत या. लहानसच घर आहे आमचं, तेलाचा व्यापार करतो मी. तुमचा प्रवास कसा झाला? वाटेत काही त्रास तर नाही झाला ना? त्रास काही नाही झाला. तुमच्या गावातील एक जण आमच्या बरोबर होता, त्यानेच आम्हाला तुमचं घर दाखवलं. कोण होतं तुमच्या बरोबर? शिवा. बरंच काही सांगितलं त्याने तुमच्याबद्दल, तुमच्या जगदंबाबद्दल. होय का? शिवा कसा काय भेटला तुम्हाला आणि तो तुमच्या गावात कसा आला? ते काय माहित नाही, जवळपास आम्हाला वाट दाखवण्यासाठीच आला होता असंच म्हणा ना. अरे, हा आत्ता तर इथं होता, असा कसा अचानक गायब झाला? शिवाचं असू द्या, तुम्ही आमच्या लेकीला जगदंबाला भेटायला आलात ना, तिला भेटा. हो, म्हणजे काय, तिला भेटायला तर खूप आतुर आहोत आम्ही. भाई भाई, मी आणते तिला. जगदंबा, जगदंबा.
बघितलं का, हिला लग्नासाठी स्थळ सांगून आलंय. मुलाकडची माणसं भेटायला आले. त्यांच्यासमोर कसं जावं? एखादी उपवर पोरगी असती तर कशी आली असती? लाजत, खाली मान घालून. पण ही बघा, अयो नंदलाल भाऊ, तुम्ही इथे काय करताय म्हणतो मी? आणि असे गोंधळलेले का दिसताय हो ते? अयो, कुणाला शोधताय हो? हा, काय झालं? नाही, काही नाही. हे काहीतरी विचित्र घडत आहे. प्रभूंना त्वरेने सांगायला हवं. तुम्ही लई लांबून दमून आला आहेत आणि पाणी बी प्यायला नाहीत. जेवण तयारच आहे, आपण जेवण करून घेऊ आणि मग समजा बोलता येईल. हा, चला. थांबा. आम्ही पहिला जगदंबाला प्रश्न विचारणार आहोत. तिने त्याची उत्तरे दिली तर मगच आम्ही तुमच्या घरातल्या पाण्याला तोंड लावू. आता यांच्या प्रश्नांनी होणार जगदंबाची सत्व परीक्षा. तिचा काय निकाल लागणार हे मला सुद्धा पाहायचंच आहे. शिवा, हरले का किती काम करशील तू? आमच्या शेतातलं गवताचं समद पार इथं आणून ठेवलं असतं. माझं निम्म काम हलकं केलंच बघ. बर, आता जेवल्या वगैरे जायचं नाही बरं का? अहो त्यात काय सदाभाऊ, आपल्या माणसांनीच एकमेकांना मदत करायला हवी ना. अरे पण थोडी थोडी मदत थोडीच केलीस. अर्धा दिवस गेला बघ यात तुझा. असू द्या सदाभाऊ, उलट मला पुण्य मिळालं. बर, धन्यवाद. प्रभू, प्रभू, अहो भयंकर असं अघटित काहीतरी घडतंय. माझ्या मनात जी शंका होती ना, तीच सत्यात उतरताना दिसते. प्रभू, सगळे असुर मिळून काहीतरी भीषण योजना आखत आहेत. कुठली योजना? काय झालंय नक्की? प्रभू, अहो आताच मी एक खूप विचित्र अशी गोष्ट पाहून आलोय. कोणीतरी तुमचं रूप घेऊन गावात फिरत आहे. काय काय सांगतोयस नंदी? हो, अहो मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. मी त्याचा पाठलाग देखील केला, पण तो माणूस अचानक कुठेतरी नाहीसा झाला. पण माझं रूप घेण्याचं कारण काय? त्याला नेमकं काय करायचं असेल तेही माहित नाही, पण तुमच्या रूपातला तो माणूस गावात नवीन आलेल्या पाहुण्यांसोबत फिरत होता. कोण पाहुणे? प्रभू, त्यांना कधी पाहिलेलं नाहीये. नवीन आहेत ते गावात. पण आज गावात एकच पाहुणे येणार होते, ते म्हणजे जगदंबाला पाहायला येणारे पाहुणे. जगदंबाला बघायला येणाऱ्या पाहुण्यांबरोबर हा माझ्या रूपातला माणूस नक्की काय करत होता? काय असेल त्याचा डाव? कसले प्रश्न विचारणार आहात तुम्ही? ही कसली परीक्षा? आई अगं ठीक आहे, त्यांना मला जे काही विचारायचं ते विचारू देत ना. मी तयार आहे. एवढं लांबून ते माझ्यासाठी इथं आलेत. होऊ देत त्यांचं समाधान.